गडिंग्लजमध्ये आज संजीवनी कृषी प्रदर्शनाला सुरुवात झालेली आहे। सकाळपासून संजीवनी कृषी प्रदर्शनाला गडिंग्लज विभागातील गृहिणी असतील, शेतकरी बांधवांनी येथे गर्दी केलेली आहे आणि सायंकाळी 4 वाजता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा हा संपन्न झालेला आहे। राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संजीवनी कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे। साहेब आहेत आपल्या सोबत। साहेब, कसं वाटलं कृषी प्रदर्शन आणि काय आवाहन करताय गडिंग्लजकरांना? राजीव डावरे एका तरुणानं अनेक वर्षापासून ही कृषी प्रदर्शनं भरवण्याचा त्याचा छंद आणि व्यवसाय आहे। आमच्या कागलमध्ये, कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी त्यांना अशी कृषी प्रदर्शन भरवली होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं तो भरवतो आणि त्याला हवा चांगली कळते, सत्ता कोणाची येणार, सत्ता कोणाची जाणार, त्यामुळे तो त्याबद्दल तज्ञ आहे। त्यामुळे पिकाची वाढ कशी होणार हे त्याला नेमकं कळते आणि जे गडिंग्लजमध्ये आता भरलेलं आहे, वास्तविक आज गडिंग्लजचा एखादी जत्रा असावी किंवा उरूस असावं अशा प्रकारचं चांगलं प्रदर्शन भरवलेलं आहे। कृषी विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी सांगितलं की तुम्ही पुढाकार घेऊन हे भरलं पाहिजे। जसं राजीव डावरेंना भरवलं तसं कृषी विभागानं सुद्धा भरण्याची आवश्यकता आहे। अशा प्रदर्शनाच्यामुळं जे उत्तम शेतकरी काम करतात, शेती करतात, त्यांना चांगलं मार्गदर्शन लाभेल, चांगली पिके घेण्याची इच्छा तयार होईल आणि चांगलं या निमित्ताने त्यांचं काम होईल आणि उत्पन्नात वाढ होईल। या निमित्ताने अनेक दुसरे स्टॉल्ससुद्धा आहेत, जवळजवळ 150 स्टॉल्स त्यांनी इथं लावलेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारची फळं असतील, फुलं असतील, मिरच्या, असे अनेक पदार्थ कृषी मालाचे त्यांनी ठेवलेले आहेत। मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या या प्रदेशाला मी शुभेच्छा देतो। जिथे जिथं आता नाशिकला, पुण्याला भरले जातात तिथं देतात ते, परंतु अशा तालुकास्तरीय याला काही दिलं जात नाही। त्यामध्ये अशाच लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे। विशेषतः कृषी विभागानं हे स्टॉल्स काढायचे, स्टॉल्सकडनं पैसे घ्यायचे आणि उभं करायचं, त्याला काय फारसं हे करायला लागत नाही। शेतकऱ्यांना त्यांची जनावरं असतील, त्यांची पिकं असतील, त्यांनी उत्पादित केलेला माल असेल, ते लोकांच्या पुढे आणून आपण एक चांगल्या प्रकारे पिकवू शकतो, असं बाकीच्या शेतकऱ्यांना उत्साह आणि त्यांना आदर्श करण्यासाठी एक चांगली परंपरा आहे। संजीवनी कृषी प्रदर्शनामध्ये जवळपास 100हून अधिक इथे स्टॉल आहेत। खाऊ गल्ली आहे, मुलांसाठी खेळण्याचे साहित्य आहे, अशा वेगवेगळ्या वैशिष्ट्यासह इथे वेगवेगळ्या जातीचे प्राणी देखील इथे आणलेले आहेत। घोडा आहे, काटवाट घोडा आहे, याशिवाय खिल्लार जातीची बैलजोडी आहे आणि उद्या देखील जातीवंत प्राणी इथे आणण्यात येणार आहेत। अशा पद्धतीचं हे कृषी प्रदर्शन सकाळपासून सुरुवात झालेली आहे, आजपासून सुरुवात झालेली असून ही मंगळवारपर्यंत हे कृषी प्रदर्शन चालणार आहे। गडिंग्लजला मार्केटला कुठेही या वस्तू इथे स्टॉलमध्ये असणाऱ्या उपलब्ध नसतात, असतील तर या कृषी प्रदर्शनामध्ये निम्म्याहून अधिक किमतीला मिळतात। त्यामुळे गडिंग्लज विभागातील गृहिणींनी, शेतकरी बांधवांनी येथे या कृषी प्रदर्शनाला व्हिजिट करावी, कारण अत्याधुनिक जी सामुग्री आहे किंवा शेतीसाठी वापरण्यात येणारी विविध प्रकारची यंत्रणें असतील, ही येथे कृषी प्रदर्शनामध्ये उपलब्ध असल्याने या विभागातील शेतकरी बांधवांनी, गृहिणींनी व्हिजिट करावी आणि या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे साठी नितीन मोरे।